हॅलो फ्रेंड्स, आपण काय पाहतोय? स्टँडर्ड 5th मॅथ त्यातील चॅप्टर 3 ॲडिशन अँड सबट्रॅक्शन त्यातील काय पाहतोय आपण? प्रॉब्लेम सेट 8. तर प्रॉब्लेम सेट 8 मधील एक्झाम्पल सोडवण्या अगोदर काय करू आपण? हे कोणत्या मेथडने सोडवायचे? सिम्पली ॲडिशनच करायची, पण कशी करायची ते आपण अगोदर एका उदाहरणा थ्रू पाहून घेऊ. पुस्तकामध्ये जे सॉल्व एक्झाम्पल आहे ना तेच घेऊया. सेम एक्झाम्पल काय आहे? एक्झाम्पल काय आहे? 1,43,057 प्लस 4,21,689 ह्या दोघांची काय करायची? आपल्याला ॲडिशन करायची. ओके, ॲड करायचे. तर आता आपण काय केलं आहे? प्रॉब्लेम सेट 7मध्ये पण ॲडिशन केली. मग सिम्पली आपण तशी पण करू शकतो ना? हो, पण प्रॉब्लेम सेट 8मध्ये त्यांनी आपल्याला हे सॉल्व एक्झाम्पल दिलं आहे. त्याच्या अगोदर यामध्ये आपण जी म्हणजे ॲडिशनच करणार आहे सिम्पली, पण मांडणी म्हणजे ते लिहिण्याची जी पद्धत आहे ना, जी मेथड, ती आपण इथं आधी शिकून घेऊया. ओके, तुम्हाला आठवतं आहे का आपण काय बघितलं आहे? त्या प्लेसेस बघितल्या. इथं ह्या डिजिटला किती आहे? 1 लाख. मग इथं किती आपण? एल. इथं 43,000 म्हणजे 4ची प्लेस किती? 10,000 वाली, 3ची 1000 वाली, 0ची 100 वाली, 5ची 10 वाली, 7ची युनिट वाली. आलं लक्षात? तसं आपण वरती लिहून घेणार आहोत आणि त्याच्या खाली हे संख्या, त्याखाली हे डिजिट लिहायचे आणि मग प्लस करायची. ओके, तर हे किती आहे? आधी काय करायचं आहे? हे किती आहे? ही किती अंकी आहे पाहिजे? ओके, किती डिजिट आहे? 1 2 3 4 5 6 आणि हे 1 2 3 4 5 6. 6 डिजिट नंबर आपण कसा रीड करतो? लॅकनी. 4,21,689. मग सुरुवात कुठून करणार? लॅकपासनं. लॅक, देन 10,000. 1 मिनिट. 10,000. ही 10ची आणि ही 1000ची TH. 10,000. अगेन 1000. अगेन 100. अगेन व्हॉट? 10 आणि अगेन युनिट. ओके, हे लिहून घेतलं अगोदर. वरच्या ओळीला काय लिहायचं? हे लिहून घ्यायचं वरती. ओके, झालं लिहून इथपर्यंत. आता याच्या खाली काय करायचं आहे? जो काही हातचा येईल ते देण्यासाठी आपल्याला एक ओळ काय करायची? ब्लँक सोडायची. आणि नंतर इथं ज्याची ॲडिशन सांगितली ते, आणि खाली आन्सरला अगेन एक. तुम्ही व्यवस्थित पट्टीचा वापर करून, स्केलचा वापर करून रेषा मारू शकता. ओके, दिसते आता? सुरू करूया. आता ही ओळ कशासाठी आहे? जो आपण हातचा क्वेश्चन देत होतो ना वरती, त्याच्यासाठी ही ओळ ब्लँक. मग काय आपलं एक्झाम्पल ते लिहून घ्यायचं. काय? 1 4 3 0 5 7. काय करायचं आपल्याला मध्ये? ॲडिशन, प्लसचं चिन्ह. अगेन 4 2 1 6 8 9. काय करायचे? ॲड करायचे. ॲड 7 + 9 किती? 7 + 9 किती? 16. 9 and 1 10. 10 राहिले किती? 6. 16. 16ला कसं लिहितो आपण? असं. मग 6ची प्लेस कुठं? इथं. आणि 1 कुठं? इथं. कळलं? कसं लिहायचं? 6 + 9 किती? 16. इथं आला 6. 1 आला वरती. 1 + 5 किती? 6. 6 + 8 किती होते? 6 + 8. 8 and 2 10. 10 and 4 14. किती झाले? 14. 14ला कसं लिहितो आपण? 14ला कसं लिहितो? असं. अगेन 4 इथं. 1 कुठं? इथं. कळालं? 1 + 6 1 + 0 0. n मध्ये कोणतीही संख्या ॲड केल्यास किती येते आन्सर? nच. म्हणजे 1 + 0 असलं तर किती? 1च. 1 + 0 0. 1 + 0 किती? 1. 1 + 6 किती? 7. 3 + 1 किती? 4. 4 + 2 किती? 6. आणि 1 + 4 किती? 5. किती आला आपला आन्सर? 5,64,746. किती? 5,64,746. ओके, काय आहे का? ॲडिशनच केली फक्त. याच्यामध्ये काय ॲड आहे? ह्या प्रॉब्लेम सेटमध्ये काय आहे?
प्रॉब्लेम सेट 7 सारखाच ॲडिशनच करायची, फक्त वरती हे 2 घर ॲड केले. तिथं वरती आपण डायरेक्ट हातचा देत होतो, इथं त्याच्या प्लेसेस लिहून हातचा दिला. ओके, हे लॅक 10,000 1000 100 10 युनिट हे लक्षात ठेवायचे. ओके, आता पाहूया सेकंड एक्झाम्पल. असे टोटल किती आहेत? 10 एक्झाम्पल आहेत, पण सोपे आहेत. ॲडिशन सगळ्यांना येते आणि ज्यांना कोणाला अवघड जात असेल त्यांनी काय करायचं? बोटाने करायची. 5 + 2 1 2 3 4 5 6 7 असं मोजायचे. 7 प्लस जितकं सांगा पुढं तितके अजून बोट, किंवा तसं अवघड जात असेल तर कसं याच्यावरती पण मोजू शकता. किती सांगितलं आहेत आपल्याला? 6 प्लस किती? 7 सांगितलं. तर मग कसं मोजा चालायचं? हे 6 आणि 7 किती इथपर्यंत येणार. मग किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. ओके, असं करायची. आता एक्झाम्पल पाहू सेकंड. सॉरी आपण मगाशी जे बघितलं ते काय बघितलं होतं? पुस्तकातलं एक्झाम्पल होतं प्रॉब्लेम सेट. आता प्रॉब्लेम सेट 8 आता आपण आत्ता सुरू करणार आहोत. क्वेश्चन काय? ॲड करायची म्हणजे प्लस करायची. प्लस म्हणजे बेरीज करायची. सगळ्या क्वेश्चनच्या याच्यामधल्या बेरीज करायची, प्लस करायची. त्यातलं फर्स्ट काय? 42,311 प्लस 65,36,624 याची सांगितली आपल्याला ॲडिशन. हा किती डिजिट नंबर आहे? 7. 7चं काय असतं? 7 डिजिट नंबरला सुरुवातीला काय लिहावं लागतं? 10 लाख. ओके, इथनं पण तुम्ही ते कॅल्क्युलेट करू शकता किती लिहायचं आहे ते. 65 लाख म्हणतो आपण, नुसतं 5 लाख म्हणतो का? नाही, 65 लाख. मग इथनं सुरुवात पूर्ण करायची 10 लाखपासून. ओके, मग काय सोपं आहे. एवढी ओळ लिहिली का रिमेनिंग पार्ट आर इझी. करायची मग ॲडिशन. दिसतंय ना काय आहे? 42,311. आता हे 42,000 कुठल्या प्लेसला येणार? हे 42 इथं 4 येणार, इथं 2 येणार. त्यापेक्षा काय सांगते तुम्हाला? लास्टपासून 1पासून सुरू करायचे. लास्ट डिजिट युनिटपासून लिहायला 1. सॉरी ही ओळ आपण ह्याच्यासाठी रिकामी ठेवणार आहेत. 1 1 3 2 4 असं लिहिलं का चुकत नाही. शेवटपासून लिहायला सुरू केल्यावर नो चान्स टू मिस्टेक. सेकंड काय ॲड करायचं याच्यामध्ये आपल्याला? 65,000 ते पण लास्टपासून लिहित यायचं. 4 2 6 6 3 5 6. ओके, किंवा तुम्ही हे डिजिट आहे ना वरती लिहू शकता, ते खाली लिहू शकता. तसं केलं तरी चालतं, पण आपण ॲज इट इज लिहून घेतलं. ओके, मग आता करायची सिम्पली ॲडिशन. 1 + 4 किती? 5. 1 + 2 3. 3 + 6 9. 2 + 6 8. 4 + 3 7. 5 ॲज इट इज 6 ॲज इट इज. वरती काय नाही म्हटल्यावर काय असतं? 0 0. ओके, 1 + 4 5. 1 + 2 3. 3 + 6 9. 2 + 6 8. 4 + 3 7. 5 ॲज इट इज 6 ॲज इट इज. काय आला आपला आन्सर? 65,000 65,000च म्हणते मी. सॉरी काय? 65,78,935. ओके, कळालं का? इथं तर काय हातचा वगैरे काय आलाच नाही, द्यायची गरजच पडली नाही. आता आपण पाहू सेकंडवालं. हे एकदम इझी होतं सुरुवातीचं. आता पाहू सेकंड नंबर. आता सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे काय? 3,70,529 प्लस 8,04,613. काय करायचं आपल्याला? ॲड करायचं. ओके, कुठपासून सुरू होतं आहे? 3 लाख. इथं 8 लाखपासून. मग आपल्याला घर कुठं आखावं लागणार? लाखपासूनच. पण हे काय केलं आहे मी इथं याच्यावरती डस्टर ठेवते. हे पूर्ण प्रॉब्लेम सोडण्यासाठी मी एक आखूनच ठेवलं आहे. ओके, काय लिहून घ्यायचं? ही ओळ आपण कशाला ठेवलेली आहे? जो काही हातचा येईल त्याच्यासाठी ही ओळ रिकामी लिहायचे. किती? 3,17,529. परत ही 8 0 4 6 1 3. दोन्ही सेम डिजिट असल्यावर इकडनं सुरुवात केली लिहायला तरी चालतं. काय करायला सांगितलं आपल्याला? ॲड करूया. स्टार्ट. 9 and 3. 9 and 3 किती? 11. 11 कशी लिहितो आपण? असे. मग हा 1 किती कुठे येणार? इथं. आणि वरती काय येणार? 1. हा राहिलेला 1 इथं वरती आला.
1 + 2 किती 3, 3 + 1 4, ओके. 5 + 6 किती 5 आणि 5 10, अजून 1 म्हणजे किती 11. असं पटकन ॲड करता आलं पाहिजे. 5 + 6 किती 11, 11 कशी लिहितो आपण अगेन असे 1 इथे येणार आणि हा उरलेला 1 इथे याच्या डोक्यावरती. मग 7 आणि 1 किती 8, 7 + 1 8, 8 + 4 12, 2 इथं 1 इथं, 1 + 1 2, 2 + 0 ॲज इट इज 2. माहिती आहे ना 2 + 0 2 येतं म्हणून, म्हणजे एनमध्ये कोणती 0 जर ॲड केला तर काय येतं एनच येतं. ओके. थ्री + 8 किती आलं 8 + 3 11 आलं. ओके. म्हणजे हे घर आखावंच लागणार होतं. कशासाठी तर हा वरती 8 आणि 3 किती आले 11 आले. 9 10 11. मग हा 1 इथं आणि 1च्या वरती हा इथं हातचा. मग इथं काय नाही म्हणजे काय येणार 1, हा ॲज इट इज 1. याच्यामध्ये ॲड करायला काहीच नाही 1. पण हे चिन्ह आपल्याला कुठं द्यावं लागणार ह्या प्लेसला द्यावं लागणार. किती आलं आपलं 11,22,141. काल ॲडिशन कशी केली, काल एक ॲडिशन कशी केली 9 + 3 किती 11, 1 इथं 1 वर, 1 आणि 2 1 + 2 3, 3 + 1 4, ओके. 5 + 6 11, 1 इथं 1 वरती द्यावा लागला. 1 आणि 7 8, 8 आणि +4 8 आणि 4 किती 12, 2 इथं 1 अगेन याच्या डोक्यावर, 1 आणि 1 2, 2 + 0 ॲज इट इज 2 2, ओके. आता इथं किती होते 3 आणि इथं किती होते 8, 8 आणि 3 किती होते 11. मग इथे लिहिलं 1, 1साठी हे घर मी झाकून ठेवलं होतं. पण अशा वेळेस काय करायचं तुम्ही एलपर्यंत झाकलं असेल तर काय करायचं एक घर असं ॲड करायचं 10 लाखवालं आणि इथं वरती हा 1 लिहून टाकायचा आणि तो ॲज इट इज खाली घ्यायचा. इथं काय नाही म्हणजे काय 0 0. कळलं काय आलं आन्सर कळालं कळतंय तुम्हाला. आता पाहूया नेक्स्ट थर्ड नंबर. सोपी एक नाही एक्सरसाइज. आता थर्ड नंबरचं एक्झाम्पल काय आहे किती डिजिट आहे 1 2 3 4 5 6 7 म्हणजे काय 12,42,746 आणि इथं काय 4,83,748 बरोबर. ओके. करायचे जास्त डिजिटवाली संख्या कोणती ही वर लिहून घ्यायची 1 2 4 2 1 मिनिट. हे असा प्रॉब्लेम होतो लिहिताना, त्यामुळे काय करायचं युनिटपासूनच लिहिता यायचं. युनिट 6 4 6 4 7 2 4 2 1 आणि गडबडीत तर होणारच, त्यापेक्षा असं लिहिलेलं ऑलवेज इझी. आणि ही 8 4 7 3 8 4. मग काय करायला सांगितलं ॲडिशन. ओके. कळलं ना आपण कसं लिहित जातो ते हे असं करायची ॲडिशन. करूया स्टार्ट. 6 + 8 किती होते 14. इथे लिहिले 4, हा चाला 1 1 + 4 ह्याच्याला आय थिंक माझ्या मते क्वेश्चनच म्हणत असावेत. हां नाही क्वेश्चन नाही म्हणत आहे. 1 मिनिट काय असेल ते तुम्ही सर्च करून मला सांगा. ओके. मी मराठी मीडियमची स्टुडंट आहे. 6 + 8 किती 14. इथं आलं वरती 1 1 + 4 किती 5 5 + 4 किती 9 1 + 4 5 5 + 4 9. ओके. 7 + 7 किती 14 4 इथं 1 वर 1 + 2 3 3 + 3 6 4 + 8 12 1 इथं 1 + 2 3 3 + 4 7 आणि हा 1 ॲज इट इज. कळलं आन्सर 17,26,494. ओके. पाहूया 4 नंबर. कळतंय ना आता 1 आणि 2 आपण डीपमध्ये बघितले. आता हे तुम्हाला ॲडिशन लगेच कळले असेल. पाहिजे नेक्स्ट. आणि जर कुणाला समजत नसेल तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा काही डाऊट असेल तर. 4 नंबरचा जो आपल्याला प्रॉब्लेम ॲड करायला दिला आहे तो काय आहे 24,12,636 असं होता कधी कधी वाचताना रीड करताना. अंडरस्टँड समजून घ्या. 24,12,636 प्लस 23,19,058. ओके. काय करायचं आपल्याला ॲडिशन करायची. घे लिहून 6 3 6 2 1 4
2 प्लस 8 5 0 9 1 असं इकडनं जर हां आणि हे 3 2 इकडनं जर लिहिता आलं ना असं राईट साईडने युनिटपासून स्टार्ट करून तर चुकण्याचे चान्सेस कमी असतात. केव्हा? ज्यावेळेस ही संख्या असेल 7 डिजिट, ही असेल 6, म्हणजे जर कमी जास्त असेल त्यावेळेस. ओके, काय सांगितलं? ॲडिशन करूया स्टार्ट. 6 आणि 8 किती होते? आपण मागाशीपासून प्रॉब्लेम पाहतोय, लास्टला आपलं 14च येतं आहे ना, प्रॉब्लेम असतं शरीर. 6 आणि 8 किती? 14. 4 इथं, 1 इथं. 1 + 3 4, 4 + 5 9. ओके, 6 + 0 6, 2 + 9 11, 1 इथं 1 इथं याच्या डोक्यावर. 1 + 1 + 1 किती? 3. 4 + 3 7, 2 + 2 4. काय आला आन्सर? 47,31,694. ओके, कळलं आहे? इथे ॲडिशन पटपट करता. नेक्स्ट 5th नंबर. आता जो 5th नंबरचा प्रॉब्लेम आहे त्यामध्ये काय दिलं आपल्याला? 3 संख्या दिल्यात, त्यांची ॲडिशन करायची. 3 पहिलं काय? 2654 प्लस 71,209 प्लस 5,03,789. काय करायची आपल्याला? सगळ्यांची ॲडिशन. ओके, सगळ्यात जास्त अंकी संख्या कोणती आहे? ही किती अंकी आहे? 4. ही किती अंकी आहे? 5. आणि ही किती अंकी आहे? 6. आता वरती 6 अंकी संख्या वर लिहिली तरी पण चालते. ओके, तुम्हाला जसं लिहायचं तुम्ही तसं लिहू शकता. पण हे पण आपण अशा पद्धतीने पण एकदा लिहून पाहू. हे पण डायरेक्ट वरती लिहिलं तर चालतंय. त्याच्याखाली दुसरी ॲडिशन, त्याच्याखाली तिसरी, पण आपण मोठी संख्या वरती लिहून पाहू. ओके, कळलं ना तसं? लिहायला सुरुवात कुठनं करायची? लास्ट डिजिटपासून. 9 8 7 3 0 5 प्लस, आता प्लस काय आहे? सेकंडवाले लिहू. 9 0 2 1 7 अगेन प्लस. दोनदा आहे ना, दोनदा द्यायचं मग इथं. त्याच्यानंतर कोणती आहे? 4 5 6 2. मी असं लास्टकडनं लिहिते येण्याचं कारण म्हणजे काय, तर हे चुकत नाही. पण कधी कधी गडबडीत डायरेक्ट हे इथंच लिहून टाकतो, मग अशा वेळेस प्रॉब्लेम होतो. कळलं का? आता हे घर इथं लागणार नाही आहे, 10 लाखवालं इथंच देऊया प्लस. ओके, 9 + 9 + 4 किती होते? 9 2 18, 18 + 4 22. बरोबर का? 9 2 18, 18 4 22. इथे आले 2, वरती 2 + 8 किती? 10, 10 + 0 10च, 10 + 5 15, 15 इथं वरती आला 1. ओके, 1 and 1 + 7 8, 8 + 2 9, 9 + 6 15, 5 इथं 1 इथं. 1 + 3 4, 4 + 1 5, 5 + 2 7, 0 + 7 7, 5 + 5 नाही म्हणजे किती? 5 ॲज इट इज. काय आला आपला आन्सर? 57,552. कळलं? आपण हे अजून एकदा पाहू. ओके, काय होतं? 5 नंबरचं 3 संख्या दिली तर आपल्याला त्यांची ॲडिशन करायची. 3 नंबर्सची ॲडिशन करायची. आपण जास्त डिजिटवाला अगोदर लिहून घेतला. ओके, तुम्ही हा पण लिहिलावरती तरी पण चालतो. त्याच्याखाली हा लिहिला, म्हणजे किती? 6 डिजिट, देन 5, देन 4 असं ॲड केलं आपण. आणि ॲडिशन काय सिम्पली आहे. 9 + 9 किती? 18, 18 + 4 22, 2 इथं 22 आल्यावर 2 कुठं लिहावं लागतात आपल्याला? इथं. आणि हे 2 वरती लिहावं लागतात. 2 आणि 8 10, 10 आणि 5 15, 5 इथं 1 इथं, 1 आणि 7 8, 8 आणि 2 10. हां, चुकलं तर तुम्ही मला सांगा, मी पण माणूसच आहे, चुकू शकते. 1 आणि 7 किती? 8, 8 आणि 2 10, 10 आणि 6 16, किती आले? 16. इथं आलं वरती 1, 1 आणि 3 4, 4 आणि +1 5, 5 आणि 2 7. बरोबर आहे ना? हे अजून एकदा चेक करा. 7 आणि 1 8, हे 8 किती? 16. बरोबर. 0 + 7 7, 5 5. कळालं? पाहूया 6 नंबर. तर क्वेश्चन नंबर 6 काय आहे? याच्यामधला 6 काय दिले आपल्याला ॲड करायला? 29 + 726 + 51,36,274. ओके, करायचं स्टार्ट. सगळ्यात जास्त
अंकी संख्या लिहायची वरती. किती अंकी आहे? 1 2 3 4 5 6 7 म्हणजे आपल्याला इथनं घर लागणार. पण आपण कुठनं लिहायला सुरुवात करायची? इथनं युनिटपासनं. 4 7 2 6 3 1 5 आलं का? 51 3 6 2 7 4 प्लस किती? 7 2 6 726 6 2 7 अगेन प्लस 29. ओके, करा ॲडिशन. 4 आणि 6 किती होते? 10 10 आणि 9 19 9 इथं 1 इथं. हे झाले 7 आणि 1 8 8 आणि 2 10 10 आणि 2 12. मी 10 आणि 2 म्हणते पण 10 + 2 असं पण तुम्ही कधी कधी समजून घ्या. 1 + 7 8 8 + 2 10 10 + 2 12 2 इथं 1 इथं. 1 + 2 3 3 + 7 10 0 इथं 1 इथं. 1 + 6 7 3 ॲज इट इज 1 ॲज इट इज 5 ॲज इट इज. किती आलं आन्सर? 51,37,029. 100वाली प्लेस 0 असल्यामुळे आपण वाचत नाहीत. कळालं 6 नंबर? पायसा. नेक्स्ट 7 नंबरचा प्रॉब्लेम काय आहे? 14,02,649 + 524 + 28,13,749 यांची काय करायची? आपल्याला प्लस करायची. ओके, आता इथं आपण लिहून घेऊ. इथपासून लिहिलं तरी पण चालतं. किती डिजिट आहे? 7. ही पण किती आहे? 7. 1 4 7 डिजिट म्हणल्यावर इथनं लिहायला लागतं 10 लक्ष प्लेसपासून. त्यामुळे कधी पण लिहिताना राईट टू लेफ्ट. नो चान्स टू एनी फॉल्ट. प्लस 4 2 5 प्लस 2 प्लस असल्यावर 2 प्लस द्यायची बरं का. 9 4 7 3 1 8 2. चला करा ॲडिशन. 9 + 4 13 13 + 9 किती होते? पहा सांगा. 9 9 18 18 आणि 4 किती? 22. बरोबर आहे का? तसे पण 22च आहेत ना. 22 9 9 9 + 9 80 18 + 4 22 2 इथं 2 वर 2 + 4 6 6 + 2 8 8 + 4 12 1 वर 1 + 6 7 7 आणि हे 7 14 14 + 5 19 1 + 2 3 3 + 3 6. इथं मध्ये काहीच नाही आहे. 0 0 0 नाही लिहिला तरी चालतो. 0 + 1 4 + 8 किती? 12. 1 + 1 2 2 + 2 4. तुम्ही पण एकदा चेक करून पहा. मी पण चुकू शकते. 9 9 18 18 आणि 4 22 2 इथं आले 2 वर 2 + 4 6 6 + 2 8 8 + 4 12 1 वरती 1 + 6 7 7 7 14 14 + 5 19 9 इथं 1 इथं 1 2 3 1 + 2 3 3 + 3 6. ओके. 0 + 1 1 4 + 8 12 वरती 1 1 1 + 1 2 2 + 2 4. ओके, 7 नंबर कळाला. नेक्स्ट पाहू 8. खूप वेळा हेच यूज करून यातलं फक्त पुसून मी यातच लिहिते. त्यामुळे ह्या रेषा जरा पुसल्यासारख्या झाल्या. यू कॅन समजून घ्या तुम्ही. 8 नंबर काय आहे? 23,45,678 + 9,87,654. काय करायचे आपल्याला? ॲडिशन. लिहित कुठं यायचं? इथनं 8 7 6 5 4 3 2. कळलं तुम्हाला? ही संख्या आपण अशी इकडनं लिहित आलो. प्लस 4 5 6 7 8 9 ही संख्या इकडनंच लिहित आलो. ओके, करा ॲडिशन. प्लस दिलं आहे म्हणजे ॲडिशन करायची. 8 आणि 4 12 2 इथं 1 इथं 7 आणि 1 7 + 1 8 8 + 5 13 1 वरती 6 + 6 किती? 12 आणि हा 1 किती? 13 वरती आला 1 किती? 6 + 7 किती आले? अगेन 13 1 + 4 5 5 + 8 5 + 8 13
वरती आला 1, हे किती आले 14, 1 + 3 4, 4 + 9 किती आले 1 + 3 किती आले 4, 4 + 9 अगेन 13, इथं आला 1 आणि हे किती आले 3. अरे वा किती छान आले सगळीकडं 3 3 3 फक्त इथं 2. चेक करा. 8 + 4 2, 8 + 4 12, इथं 2 1, इथं 1 + 7 8, 8 + 5 8 + 5 8 9 10 11 12 13, 3 तर 1 वर. 1 + 6 7, 7 + 6 7 + 6 13, 3 तर 1 इथं 1. 6 + 7 6 + 7 6 and 6 12 आणि 1 13, इथं आलं 1. 1 + 4 5, 5 + 8 5 + 8 8 आणि 5 किती होते 8 + 5 किती 8 9 10 11 12 13, 3 तर 1 इथं. 1 + 3 4, 4 आणि 9 9 मध्ये 1 टाकलं किती 10 आणि हे 13, 3 1 इथं 1 and 2 3, किती आलं आपलं आन्सर 33,33,332. कळलं. 8 नंबरचं एक्झाम्पल. अंडरस्टँड. 9 नंबर. तर 9 नंबरचं एक्झाम्पल काय आहे 22 + 6,047 + 3,84,527 यांची काय करायची आपल्याला ॲडिशन. मी लिहून घेतलं आहे. लिहायचं काय सोपं आहे. ज्याच्यात जास्त डिजिट ती 1 नंबरला असं लिहिलं तरी चालतं पण हे सोपं जातं. देन हे आणि देन हे लास्टपासून सुरू करत यायचं. आता 7 + 7 किती 14, 7 + 7 14, 14 + 2 16, 6 इथं 1 इथं 1 + 2 3, 3 + 4 7, 7 + 2 9, 5 + 0 5, 4 + 6 किती 10, 0 इथं 1 इथं 8 + 1 9 आणि हे 3. कळलं. 7 + 7 14, 14 + 2 16, 6 इथं 1 इथं 1 + 2 3, 3 + 4 7, 7 + 2 9, 5 + 0 5, 4 + 6 10, 10 0 इथं 1 इथं 1 + 8 9 आणि 3 + काहीच नाही म्हणजे किती 0, 3 + 0 3. काय आलं हे 3,19,596. 9 नंबरचं. आता पाहू 10 नंबर. 10 नंबरचं एक्झाम्पल काय 3 संख्या दिल्यात आपल्याला त्या ॲड करायच्यात. फर्स्टवाले 2,345 + 65,432 + 76,54,369. ओके करूया स्टार्ट. सगळ्यात जास्त डिजिटवाली कोणती लास्ट वरती लिहायची 9 6 3 4 5 6 7 प्लस देन ही 2 3 4 5 6 देन ही किती 5 4 3 2 करायची ॲडिशन. 9 + 2 11, 11 + 5 16, 9 + 2 किती 11, 11 + 5 16, इथं आले 6 इथं आले वर, इथं वरती किती आले 1, 1 + 6 किती 7, 7 + 3 10, 10 + 4 14, इथं आले 4 इथं आले 1. ओके 1 + 3 4, 4 + 4 8, 8 + 3 11, इथं वर अगेन इथं वर 1, 1 + 4 5, 5 + 5 10, 10 + 2 12, 2 इथं 1 इथं 1 + 5 6, 6 + 6 किती 12, 2 इथं 1 इथं 1 + 6 7 आणि हे 7 ॲज इट इज. किती आलं आपलं आन्सर 77,22,146. कळालं. कळालं तुम्हाला प्रॉब्लेम सेट 8. काही जर डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. ओके पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.